ओके, डन. तर आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू लर्न अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक टुडे. दॅट विल बी पिक्चर डिस्क्रिप्शन. ओके, चित्राचं वर्णन करायचं आहे तुम्हाला. आपको पिक्चर दिखाई जाएगी, उस पिक्चर पे आपको बात करनी है. उस पिक्चर को देख के आपको जो पिक्चर में दिख रहा है उसको मराठी में बोलने का ट्राई करना है. This is going to be very helpful in your day to day conversation. तुम्हाला जर कोणाशी बोलायचं आहे मराठीत, एखादी गोष्ट लिहायची आहे, तर हे चित्रवर्णन तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहे, खूप उपयोगात येणार आहे. See, now all the theory part has been completed. Okay, most of the theory part has been completed. Now आपको क्या करना है? You just require practice. Most of the students want to speak fluently Marathi, right? बहुतेक स्टुडंट्सला मराठी नीट छान बोलता यावं म्हणून तुम्ही हा क्लास जॉईन केला आहे. तर त्यासाठी नो एंजल, you can't do that. You can't do that. Because this is our Marathi class. ये मैंने इसलिए सिलेक्ट किया है so that you can try to speak Marathi. What's our motto behind learning this is आपको मराठी बोलना बहुत अच्छे तरह से आना चाहिए. तुम्हाला हे चित्र बघून या चित्रात काय काय दिसत आहे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आय विल हेल्प यू. मी एकदा तुम्हाला बोलून सुद्धा दाखवणार आहे. सॉरी. मला काय वाटतं या चित्राबद्दल, मला काय काय दिसत आहे ते मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर तुम्ही एकेकाने हे चित्र पाहायचं आहे आणि या चित्राबद्दल काही बोलायचं आहे. ओके, one thing before going to that, as I have selected this from a Hindi textbook of 3rd standard, so जो लिखा हुआ है वो हिंदी में लिखा हुआ है, so don't use that. आपको क्या करना है, आपको अपनी भाषा में मतलब यहाँ पे अपनी भाषा कौन सी है अभी? मराठी, राइट? सो मराठी में इसको कुछ क्या बोलते हैं, जो चीजें आपको याद आ रही है, जो चीजें यहाँ पे दिख रही है, उसको जोड़ के सेंटेंसेस बनाने का ट्राई कीजिए और बोलिए. फर्स्ट ऑफ ऑल सी, पुस्तक भंडार. पुस्तक भंडाराला मराठीमध्ये पुस्तक भांडार असं म्हटलं जातं. ओके, किंवा पुस्तकालय सुद्धा तुम्ही म्हणू शकता, पुस्तकाचं दुकान सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर फलवाल्याला मराठीमध्ये म्हटलं जातं फळवाला. पोशाख किंवा कपड्यांचं दुकान तुम्ही म्हणू शकता. खिलोने की दुकान, खेळण्याचं दुकान. ओके, खिलोना खेळणी. ओके, चला आता मी इथून सुरुवात करत आहे. येस, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या स्वतःच्या परीने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे चित्र पाहून मला असं वाटतंय की हे बाजाराचं चित्र आहे. या चित्रात मला भरपूर माणसे, मुले आणि दुकाने दिसत आहेत. या चित्रात झाडे आणि घरे सुद्धा दिसत आहेत. या चित्रात एक फुगेवाला आहे. त्याच्याकडे पिवळा, नारंगी, हिरवा, जांभळा, गुलाबी, निळा अशा वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत आणि काही मुले त्याच्याकडून फुगे विकत घेत आहेत. या चित्रात पुस्तकांचं सुद्धा दुकान आहे आणि त्या पुस्तकांच्या दुकानात एक मुलगा आपल्या आजी आजोबांबरोबर पुस्तक विकत घेत आहे. त्याच्या मागे एक खेळण्याचं दुकान आहे. तिथे एक मुलगा गाडी विकत घेत आहे. या बाजारात मला फळवाल्याचं आणि कपड्यांचं दुकान सुद्धा दिसत आहे. एक माणूस त्याच्या मुलीसोबत फळवाल्याकडून फळे विकत घेत आहे. त्या फळवाल्याकडे वेगवेगळी फळे दिसत आहेत. फळवाल्याच्या बाजूलाच एक कपड्यांचं दुकान आहे.
एक बाई तिच्या मुलासोबत कपडे विकत घेत आहे. फुगेवाल्याच्या मागे एक आईस्क्रीम वाला आहे. एक मुलगा त्याच्याकडून आईस्क्रीम घेत आहे. सगळे बाजारात फिरत आहेत आणि लोक बाजारातून काही ना काही विकत घेत आहेत. ओके, येस, दिस वॉज ऑल अबाउट बाय माय साइड. ये मेरी सोच है, मुझे जो दिखा वो मैंने यहाँ पे बताया है. हाँ, आता तुम्हाला काय दिसतंय ते तुम्ही तुमच्या परीने आपकी सोच से आपको मुझे बताना है. ओके, I will give you chance. Who will start? Everyone has to speak, but who will start? Yes, Angel, you will. Yes, Okay, Angel. Yes. हे चित्र बाजारचा चित्र आहे हम्म. आणि ह्याच्यामध्ये मला खूप लोक दिसत आहेत. हम्म. इकडे एक पुस्तक भांडार आहे. हम्म. त्याच्यामध्ये खूप पुस्तके आहे. Yes. आणि फळवाला, what do we say to sell? विकत आहे. फळवाला फळ विकत आहे. विकत विकत आहे आणि त्याचा बाजूमध्ये त्याच्या बाजूला एक कपड्याची दुकान आहे. कपड्यांचं दुकान आहे. कपड्यांचं दुकान आहे. हे चित्रामध्ये मला खूप घर दिसतात. खूप घरे दिसतात. खूप घरे दिसतात आणि तिकडे एक फुगेवाला आहे. हम्म. त्याच्याकडे खूप फुगे आहे हम्म. आणि मुले मुले फुगे विकत घेत आहेत. येस मिस. मुले फुगे घेत आहे. ओके, डन. येस मिस. गुड, वेरी वेल ट्राइड. ओके, कन्वरराज जी, आप बोलिए प्लीज. येस मॅडम. हा चित्र एक बाजारचा चित्र आहे. हे चित्र एक बाजाराचं चित्र आहे. बाजाराचा चित्र आहे. इकडे एक पुस्तकाचा दुकान आहे. हम्म. इकडे एक सज्जन, एक गृहिणी आणि एक मुलगा पुस्तक विकत आहे. पुस्तक विकत घेत आहे. पुस्तक विकत घेत आहे. तिघे हातात पिशवी आहे. हम्म. मला एक फुगेवाला पण दिसतो. हम्म. दोन मुले फुगे घेत आहे. घेत आहे. आणखीन बाजारामध्ये एक फळाची दुकान पण आहे. हम्म. तिकडे एक कपड्याची दुकान आहे. फळांचे दुकान, कपड्याचे दुकान, फळाची आणि फळांचे दुकान. फळांचे दुकान आहे. विविध प्रकारचे फळ तिकडे विकत आहे. हम्म.
एक अ, खेळाची मुलगा दुकानवर एक मुलगा अ, खेळाची खेळण्याच्या दुकानात दुकानात अ, अ, उभा आहे. हम्म, इकडे घरे पण दिसतात. हम्म. बाजारात दोन झाड पण आहे. Yes. You can also increase the description by telling the colors of balloon. अ, वि- विविध प्रकारचे फुगे विकत आहे. निळा, हिरवा, नारंगी, गुलाबी, हिरवा आणि जांभळा, पिवळा. जांभळा. Yes. Done? या, थँक्यू. Okay, good. Very nice. Mosmi ji. हे एक बाजाराचं चित्र आहे. हं. हे चित्रामध्ये एक पुस्तकेचं भांडार आहे. एक माणूस पुस्तके भांडारमध्ये पुस्तक विकत आहे. हं. एक मुलगा आजोबा के मैडम साथ को क्या बोलते हैं? सोबत आजी आजोबांसोबत. एक मुलगा आजी आजोबा सोबत पुस्तक खरेदीसाठी उभे आहे. पुस्तक भांडारच्या बाजूला एक फळांच्या दुकान आहे. फळांच्या दुकानमध्ये केले, सफरचंद, संत्रे आहेत. Yes. एक माणूस फळे खरेदीसाठी उभे आहे. एक माणूस फळे खरेदीसाठी फळांच्या उभा आहे. उभा आहे. उभा आहे. उभा आहे. फळांच्या दुकानच्या बाजूला कपड्याचे दुकान आहे. हं. वेगळ्या वेगळ्या कपडे आहेत कपड्याचे दुकानमध्ये. कपड्यांच्या दुकानामध्ये वेगवेगळे कपडे आहेत. कपडे आहे. एक आईस्क्रीमवाले आईस्क्रीम विकत आहे. हं. एक मुलगा आईस्क्रीम खरेदीसाठी उभा आहे. उभा आहे. हं. आईस्क्रीमवाले बाजूला एक फुगेवाला. फुगावाला उभा आहे. वेगळ्या वेगळ्या रंगाच्या फुगे आहे. वेगवेगळ्या रंगाचे फुगे फुगेवाल्याकडे आहेत. फुगेवाल्याकडे आहे. हं. मुले फुगे खरेदीसाठी उभा आहे. उभावाला बाजूला खेळण्याचे दुकान आहे. एक मुलगा एक खिलोने खरेदीसाठी उभा आहे. चित्रामध्ये खूप झाडे आणि घर आहे. Yes. Done? Yes. Very good. Very nicely explained. Okay, Raman ji. हो मॅडम. हा चित्र एक बाजाराला चित्र आहे. हे चित्र हे एक चित्र बाजाराचे चित्र आहे. हे चित्र एक बाजाराच्या चित्र आहे. हा चित्र मध्ये वेगळे वेगळे दुकान, झाड, घरे दिसत आहे. दुकान पुस्तकाची दुकान आहे.
फळेची दुकान आहे, पोशाखची दुकान आहे, आईस्क्रीमवाला आहे, फुगेवाला आहे, खेळणे ची दुकान आहे. व्हेरी गुड. अ, अ, पुस्तकाची दुकानमध्ये एक मुलगा आपण आई आई आणि वडील सोबत एक पुस्तक खरेदी करत आहे. हम्म. अ, फळेची दुकानमध्ये एक मुलगा फळे विकत घेत आहे. Yes, Ramanji. What happened? You're not audible. Okay, I think some network issue is there. Who will try next? Who will try next? Okay, Chandanji and Vinay Sinhaji. Okay, Chandanji, mic on कीजिए please. हे चित्र हे चित्र Okay, हे चित्र Ramanji, you can continue afterwards, please. ओके मॅडम. Okay. Yes, Chandanji, continue. हे चित्र एक बाजाराचा चित्र आहे. बाजारमध्ये हे बाजारमध्ये पुस्तक, फळे, फुगे, कपडे आणि खेळणे की दुकान आहे खेळण्यांचे दुकान आहे. आहेत. बाजारमध्ये खूप सारे मुले दिसतो. No, you should say बाजारात खूप मुले दिसत आहेत. आ, आ, एक मुले एक मुलगा एक मुलगा आणि आजोबा and आजी पुस्तक खरेदी करत आहेत. खरेदी करत आहे. एक मुलगा गाडी खिलोना खेळण्यातील गाडी विकत घेत आहे. डिफरेंट कलर्स क्या बोलते हैं उसको मैडम? विविध रंग. विविध रंगाची फुगे रंगाचे फुगे विकत आहे. फळची दुकान फळांचे दुकान मध्ये केला, सफरचंद और विभिन्न और अजून वेगवेगळी फळे आहेत. आहेत. हे बाजारमध्ये एक या बाजारात एक कपड्याचं दुकान आहे. कपड्याची दुकान मध्ये मुलेची कपडे विकत आहे. बस मॅडम. Okay, fine, good. Yes, Ramanji, please continue. हो मॅडम. पुस्तकेची दुकान बाजूला एक फळेची दुकान आहे. त्यामध्ये एक मुलगा फळे खरेदी करत आहे. ते दुकानमध्ये संत्रे, केळे
आणि सफरचंद विकत आहे. हम्म. अ, अ, फळे वाडाची बाजूला एक कपड्याचं कपड्यांचं. दुकान आहे. अ, त्यामध्ये वेग अ, वेगळे रंगाची वेगवेगळ्या रंगाचे. वेगळ्या रंगाच्या कपडे विकत आहे. अ, 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 कपडा त्या बाजूला एक आईस एक आईस्क्रीमची दुकान आहे. आईस्क्रीम वाला आहे असं आईस्क्रीम म्हणू वाला आहे. शकतो. अ, 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 ते ते त्याला दुकानमध्ये मुळे आईस्क्रीम खरेदी करत आहे. त्या बाजूला एक फुगा एक फुगेवाला आहे. फुगावाळा आहे. ते विविध रंगाची फुगे विकत आहे. हम्म. पिवळ्या रंगाची, हिरव्या रंगाची, बैंगनी जांभळ्या रंगाचे. जांभळ्या रंगाची, आकाशी रंगाची फुगे विकत आहे. त्या बाजूला एक खेळण्याची दुकान आहे. त्यामध्ये एक मुलगा निळ्या रंगाची कार खरेदी करत आहे. येस. बाजारात खूप मुळे दिसत आहे. येस. धन्यवाद मॅडम. यस. रमन जी, आई शुड टेल यू कि आपका जो सेंटेंस मेकिंग का जो स्किल है वो सबसे अच्छा है. आपके सेंटेंस गलत नहीं होते. बस बोलते समय आपको कॉन्फिडेंटली बोलना है. डोंट गेट नर्वस एट ऑल. ओके. धन्यवाद मैडम. यस. बहुत अच्छा स्किल है आपका सेंटेंस मेकिंग का. किससे क्या जोड़ना है वो आप बहुत अच्छे तरह से जानते हो. बट बोलते वक्त प्लीज बी कॉन्फिडेंट. ओके. ओके, धन्यवाद मैडम. यस, वेलकम. यस, विनय सिन्हा जी, अपना माइक चालू कीजिए. हॅलो. यस. या चित्र बाजाराचा चित्र आहे. ही बाजारामध्ये विविध या बाजारामध्ये विविध प्रकारचा दुकान आहे. विविध प्रकारची दुकाने आहेत. विविध प्रकारची दुकान आहे. त्याच्या पुस्तकच्या दुकान आहे, त्याच्या फळाच्या दुकान आहे, त्याच्या कपड्याच्या दुकान आहे, फुग्याच्या दुकान आहे, खेळच्याचं दुकान आहे. आणि एक मुला त्याच्या वडील आणि आई संग पुस्तक खरेदी करत आहे. खरेदी करत आहे. एक मुला खेळच्या दुकानमध्ये खेळच्या गाडी खरेदी करत आहे. त्याच्या एक फलाच्या दुकान आहे. फलाच्या विभिन्न फळ विकत आहे. फळवाला विभिन्न प्रकारची फळे विकत आहे. फळवाला विभिन्न प्रकारच्या फळ विकत आहे. त्याच्या सफरचंद, केळा, द्राक्ष विकत आहे. त्याच्या लहान मुले फुगा खरीद करत आहे. विभिन्न रंगाचा फुगा विकत आहे. जांभळा रंग, पिलवा रंग, हिरवा रंग आणि नीला रंगचा फुगा विकत आहे. त्या मुला फुगा देख खूप प्रसन्न होत आहे. त्याच्या आईस्क्रीमचा दुकान आहे. त्याच्या विविध खूप मुले दिसत आहे. and
दॅट्स ऑल मॅडम. ओके, गुड गुड. नेक्स्ट प्रदीप्ता जी, माइक ऑन कीजिए. हाँ यस मैडम. यस. हे एक बाजाराचे चित्र आहे. अं, हे इथे बरेचसे लोक आहेत. अनेक दुकान आहे. मागच्या पीछे वाला क्या बोलेंगे, मागच्या ना, मागे. हाँ. मागे टीवी टावर, विंडमिल को क्या बोलते हैं? क्या? विंडमिल्स दिख रहे हैं. 3 विंडमिल है, एक टीवी टावर है, एक पहाड़ है. सॉरी, से इट अगेन. मतलब पीछे एक टीवी टावर दिखता है, 3 विंडमिल दिखता है और एक पहाड़ दिखता है. तो येस मागे येस. एक तुम्ही टीवी टावर, मागे पवन चक्की आहे, पवन डोंगर चक्की, आहे. डोंगर. हाँ. अच्छा, डोंगर ठीक आहे मॅडम, डोंगर आहे. अच्छा. त्यामध्ये अनेक दुकाने, जसे कपड्याचे दुकान, कल्याणचे दुकान, पुस्तकाचे दुकान, फळाचे दुकान आहे. फळाचे दुकान मध्ये विविध प्रकारची फळे विकत आहे. एक फुगावाला रंगबिरंगी फुगे विकत आहे, घेत आहे. व्हेरी गुड. एक मुलगा खेळण्यासाठी दुकान समोर एक 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 खेळणी हातात घेऊन उभा आहे. एक माणूस नाही, वो क्या कहते हैं, फुगा. हाँ ठीक है. सर्वसमोर मी एक परिवार पाहू शकतो. परिवार ही बोलेंगे ना मैडम, फॅमिली. हाँ. येस. सर्वसमोर मी एक परिवार पाहू शकते. वडील, आई आणि एक लहान मुलगा आहे. ते पुस्तक खरेदी करत आहेत. येस. दॅट्स ऑल मॅडम. यस, वेरी नाइस, वेरी गुड. नेक्स्ट, यस, जीवीएस नायडू जी, आप अपना माइक ऑन कीजिए प्लीज. हाँ यस मैडम. ओके. ये चित्र एक बाजारचं चित्र आहे. हे चित्रात मला पुस्तकांचं दुकान, फलवाला, कपड्याचं दुकान आणि आईस्क्रीमचं दुकान, केळ्यांचे दुकान दिसत आहे. और या चित्रात मागे एक डोंगर आहे. विविध प्रकारची दुकान आहे. दुकानमध्ये पुस्तकांचं दुकान आहे. आणि अजून एक फलवाला आहे. एक फुगेवाला भी आहे. फुगेवाले विविध फुगेवाला. रंगाचे फुगेवाला विविध रंगाचे फुगे विकत आहे. हे फलवाल्याच्या बाजून कपड्यांचं दुकान आहे. हे मुलांसाठी कपडा विकत आहे. कपडेवाला लहान मुलांचे कपडे विकत आहे. विकत आहे. अजून चित्रात समोर एक वडील, आई और मुला पुस्तकांची पुस्तक खरेदी करत आहे. पुस्तक खरीद करत आहे. येस. Okay, that's all, madam. Thank you. ओके. गुड. सो बघा, चित्रवर्णन करून एका छोट्याशा चित्रावरून आपण किती वाक्य बनवली. येस. सो दिस टाइप ऑफ असाइनमेंट इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. यामुळे तुमचा जे लाइक योर राइटिंग स्किल ऑल्सो, एंड आपका जो आपको बोलना सीखना है मराठी, यस, उसमें भी आप बहुत अच्छे तरह से, अगर आप पिक्चर डिस्क्रिप्शन के थ्रू जा रहे हो तो आपको बहुत हेल्प होगी उसमें. ओके. पुन्हा एकदा ऐका, कारण हे पिक्चर मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे.
तुम्ही एकदम नीट पद्धतशीर अर्थपूर्ण वाक्य लिहायची आहेत या चित्राचं वर्णन करताना. ओके, त्यामुळे पुन्हा एकदा मी या चित्राचं वर्णन करते, प्लीज ऐका. हे चित्र एका बाजाराचं चित्र दिसत आहे. चित्रात मागच्या बाजूला डोंगर आणि घरे दाखवलेली आहेत. चित्रात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने दिसत आहेत. पुस्तकांचं दुकान आहे, फळवाला आहे, कपड्यांचं दुकान आहे, आईस्क्रीमवाला आणि फुगेवाला दिसत आहे आणि खेळण्यांचं दुकान सुद्धा आहे. चित्रात समोरच्या बाजूला एक लहान मुलगा आपल्या आजी आजोबांसोबत पुस्तकांच्या दुकानातून पुस्तक विकत घेत आहे. त्याच्या मागेच असणाऱ्या खेळण्याच्या दुकानातून एक मुलगा निळ्या रंगाची गाडी विकत घेत आहे. फळवाला केळी, सफरचंद, आंबे, संत्र अशी वेगवेगळी फळे विकत आहे. एक व्यक्ती फळवाल्याकडून फळे विकत घेत आहे. कपड्यांच्या दुकानात वेगवेगळे कपडे दिसत आहेत. एक बाई तिच्या मुलासोबत कपड्यांच्या दुकानाबाहेर दिसत आहे. चित्रात आईस्क्रीमवाला आणि फुगेवाला सुद्धा दिसतोय. एक मुलगा आईस्क्रीमवाल्याकडून आईस्क्रीम विकत घेत आहे. काही मुले फुगेवाल्याकडील वेगवेगळ्या रंगाची म्हणजेच पिवळा, नारंगी, निळा, हिरवा, गुलाबी, जांभळ्या अशा रंगाचे फुगे विकत घेत आहेत. अशा प्रकारे या बाजारात खूप गर्दी झालेली आहे. मुलं आपल्या आई वडिलांसोबत बाजारात आलेली आहेत. ओके, येस, अंडरस्टूड एव्हरीवन? येस, येस, इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? ओके, आता तुम्हाला वाक्य बनवून लिहिता येतील ना फॉर होमवर्क? प्लीज ट्राय टू गिव्ह युअर होमवर्क as early as possible, please. सी, आता तुम्हाला एक कविता आहे, त्या कवितेवर मराठी प्रश्न आहे. ओके, एज मैंने पहले ही बोला है कि हमारा जो मोस्टली जो थेरी पार्ट था कि आपको बोलने के लिए क्या इम्पोर्टेंट है. मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स आर वांटेड टू स्पीक फ्लुएंटली मराठी, राइट? इसलिए आपने क्लास ज्वाइन किया है. तो आपको बोलने के लिए क्या इम्पोर्टेंट था? मेन लिंग में आपका प्रॉब्लम होता था, जो आप बहुत जनों ने अभी ओवरकम किया है. यस, क्योंकि जो नॉन मराठी भाषिक लोग होते हैं उनका बोलते वक्त लिंग और वचन में प्रॉब्लम होता ही होता है. सो हमने वो क्लियर कर दिया है. देन काल, आपण काळ शिकलोय, त्यामध्ये गेला होता, जो पास्ट था वो गया है. ओके, गेला होता. जाणार आहे भविष्य काळ, जात आहे वर्तमान काळ, हे सुद्धा तुम्ही शिकला आहात. These two things were too much important for you for your this language skill of Marathi. ओके, जो आप बहुत अच्छे तरह से सीख चुके हैं. इसलिए आपको बोलने की प्रैक्टिस रहने के लिए हमारा बेस्ट पार्ट होगा कन्वर्सेशन एंड दिस टाइप ऑफ डिस्क्रिप्शन. एंड मैं ये सिलेक्ट कर रही हूँ आपके लिए दिस टाइप कि आपको पढ़ना है. Yes, Angel, I have selected from the standard 2 book only कि आपको पढ़ना है और प्रश्न के उत्तर देने हैं. सो दैट प्रश्न के उत्तर देते वक्त आप कौन सा लैंग्वेज यूज कर रहे हो? मराठी, राइट? सो आपका जो लैंग्वेस्टिक स्किल है वो भी बढ़ रहा है. इसलिए आई एम गिविंग यू दिस सिंपल थिंग्स. ओके, चलिए, इसके साथ शब्दार्थ भी है. सो पहले लेसन पढ़िए, शब्दार्थ पढ़िए, मुझे समझाइए कि आपको क्या समझा है. देन विल मूव टू द क्वेश्चन आंसर्स. ओके, पहिल्यांदा मी वाचून दाखवते. कोको कोंबड़ा, वो को के आगे ऐसे यस लिखा हुआ है क्योंकि वो जो कॉक है उसकी आवाज है, इसलिए वो ऐसे ही लिखा हुआ है. ओके, कोको कोंबडा पांढरा आणि तांबडा, छपरावर जाऊन पाय झाला लंगडा, कोको कोंबडा. चिवचिव चिमणी खाते दाणे पिते पाणी, कंठात मणी चोचीत गाणी, घरट्यात झुलते चिवताई राणी. कंठात मतलब गले में,
चिवचिव चिमणी. कावकाव कावळा काळा आणि सावळा म्हणतो मी भोळा, पण खाऊवर डोळा काव काव कावळा. मिठू मिठू पोपट करतो वटवट, पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो. वटवट मतलब एक प्रकार की आवाज जो ये पैरट है वो निकालता है. ओके, सो लेट्स स्टार्ट. चंदन जी आप पढ़िए. को कोवडा पांढरानी तावडा तांबडा. तांबडा छपडावर जाऊन पाय झाला लंगडा को कोंबडा. चिव चिव चिवणी खाते दाणे पिते पाणी, कंठात मणी चौचिन मानी चोचित घड्याळ गाणी घरट्यात घरट्यात झुलते झुलते चिवताई राणी चिवचिव चिवणी. काव काव कावडा काळा नि सावडा म्हणतो होका मी भोळा, भोळा, पण खाऊवर डोळा काव काव कावडा. मिठू मिठू पोपट करतो वटवट, पानात लपतो कोयरी खातो मिठू मिठू बोलतो. रीड द मीनिंग्स. कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तावडा रेड, पाय लेग लंगडा लेम चिमनी स्पॅरो खाते ईटिंग दाणे ग्रेन्स, पीते ड्रिंकिंग पाणी वॉटर, कंठ थ्रोट मिठू स्वीट, चोंच बीक गाणे सॉन्ग, घरटे नेस्ट झूलने टू स्विंग, कावडा क्रो काळा ब्लॅक, सावडा ग्रेइस, भोळा इनोसेंट, डोळा आई, पोपट पॅरोट, पान लीफ, कैरी रॉ मँगो. Okay. Now tell me what you have understood by reading this. को कावड़ा पावड़ानी तावड़ा का मीनिंग क्या मैडम? तांबडा. Red. रेड. Yes. रेड. ओके. लाल तांबडा. पावड़ानी तावड़ा छपड़ा वन जाऊन पाय झाला लागला को कोवड़ा. Okay, don't go by sentences. Just tell me क्या है यहाँ पे, क्या बताया गया है सारे एनिमल्स का, जो बर्ड्स है उनका क्या बताया गया है यहाँ पे. नहीं मैडम. ओके, पुट ऑफ योर माइक. से यहाँ पे बताया गया है, कुछ डिस्क्रिप्शन दिया है कि कौन से बर्ड का आवाज कैसा है, वो क्या करता है, कहाँ रहता है, इस तरह से बताया गया है कैसे आवाज निकालता है. ओके, ये इस कविता में हमें बताया गया है. और नेक्स्ट प्रदीप्ता जी पढ़िए. को कोंबडा पांढरानी तांबडा छपरा पर जाऊन पाय झाला लंगडा को कोंबडा. चिव चिव चिमणी खाते दाणे पिते पाणी, कंठात मणी चोचीत गाणी, घरट्यात झुलते चिवताई राणी चिव चिव चिमणी. काव काव कावला काळा नि सावळा म्हणतो भी भोला, पण खाऊ वर डोला काव काव कावळा. मिठू मिठू पोपट करतो वटवट, पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो. कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तांबडा रेड, पाय लेग लंगडा लेम, चिमणी स्पॅरो खाते ईटिंग दाणे ग्रेन्स, पीते ड्रिंकिंग पाणी व्हाईट वॉटर, कंठ थ्रोट मिठू स्वीट, चोच बीक गाणे सॉन्ग, घरटे नेस्ट झुलने टू स्विंग, कावडा क्रो काळा ब्लॅक, सावळा ग्रेइश, भोळा इनोसेंट,
दोरडा आई, पोपट पैरोट, पान लीफ, कैरी रॉ मैंगो। ओके, प्रदीप्ता जी आप बताएंगे। मुर्गा जो है वो उसका रंग लाल और सफेद में है। वो छपरे पर यस, रूफ के ऊपर जाके बैठा है तो उसका पैर लंगड़ा हो गया। वेरी गुड। और चिमनी जो है स्पैरो चिव चिव करती है, दाना खाती है, पानी पीती है। वो कंठ में मणि का मुझे समझ में नहीं आया। गाना ऐसे गाती है। इसलिए बोला गया है क्योंकि उसकी आवाज मीठी होती है। अच्छा, ओके, स्वीट। अच्छा, स्वीट साउंड है इसके लिए। यस और यस। गाना गाती है। और घर उसको जो घर बनाया हुआ है उस घर क्या मतलब घर से झूलती है। चिवताऊ रानी मुझे ये समझ में नहीं आ रहा। मतलब वो क्वीन की तरह उस अच्छा जो नेस्ट है उसमें झूलती रहती है। अच्छा अच्छा, लाइक ए क्वीन। ओके। कावला जो है काव काव करता है और काला और ग्रेइश टाइप का कलर होता है। वैसे तो भोला होता है मगर खाऊबर डोरा ये समझ में नहीं आया। खाने के उसकी लिए नजर हमेशा खाने पर ही रहती है। अच्छा, हमेशा खाने के लिए देखता रहता है। हाँ। ठीक है। और काव काव कावला। मिठू तो पैरट होता है। मिठू मिठू पोपट और खाली बकबक करता है बहुत। हम्म। पानात लपतो ये पाणी पिणे का कुछ बोल रहा है या फिर नो, नहीं पानात पाना। लपतो म्हणजे झाडांच्या पानांच्या मागे लगतो, लीव्स के अंदर छुपता है ऐसे। अच्छा, हाँ, पेड़ों के पत्तों के पीछे छिप पीछे, जाती हाँ। है। और कैरी खाती है और मिठू मिठू बोलती है। यस, वेरी नाइसली एक्सप्लेन, वेरी गुड। ओके, नेक्स्ट रमन जी आप पढ़िए। कोको कोंबडा पांढरा आणि तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. कोको कोंबडा चिवचिव चिमणी खाते दाणे पिते पाणी कंठात मणी शोषित गाणी घाट्यात झुलते चिवताई राणी चिवचिव चिमणी काव काव कावळा कावडा आणि सावडा म्हणतो मी भोळा पण खाऊवर ढोळा काव काव कावळा मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तांबडा रेड पाय लेग लंगडा लेम चिमणी स्पॅरो खाते ईटिंग दाणे ग्रेन्स पीते ड्रिंकिंग पाणी वॉटर कंठ थ्रोट मिठू स्वीट चोच बीक गाने सॉन्ग घटे नेस्ट झूलने टू स्विंग कावड़ा क्रो काड़ा ब्लैक सावड़ा ग्रेस घोड़ा इनोसेंट घोड़ा आई पोपट पैरट पान लीफ कैरी रॉ मैंगो। ओके, आप एक्सप्लेन करेंगे व्हाट यू हैव अंडरस्टूड। हो मॅडम. हाँ। एक कोंबडा आहे ते पांढरा तो कोंबडा। तो को हा तो कोंबडा आहे आहे ते पांढराची पांढरा आणि लाल रंगाची आहे. ते छपरावर गेले त्याला पाहून लंगडा झाला. हाँ। अँड ते आवाज निकालतो कोको. येस, कोंबडा कोको असा आवाज काढतो. हा, कोंबडा कोको असा आवाज पाहतो. चिमणी एक चिमणी आहे ते चिवचिव करते. ते दाणे खाते पाणी पिते. त्याला कंठ खूप मधुर गाणे त्या कंठात खूप मधुर गाणे गाते. ते राणी राणीप्रमाणे घाट्यात जुडते. ते चिवचिव करते. कावडा कावकाव करते. ते कावडा आणि कावळा कावकाव करतो. कावडा कावकाव करतो.
ते काळा आणि सावळा रंगाचे रंगाचे आहे. ते ते घोडा दिसतो पर त्याच्या डोळे खाऊवर राहतो. येस. ते कावडा काव काव करतो. पोपट मिठू मिठू बोलतो ते खूप मिठू मिठू आहे ते पण ते वटवट करतो. ते पानात लपतो. खूप कॅरी खातो पण मिठू 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 बोलतो. येस, गुड, व्हेरी नाईस. ओके, विनय सिन्हा जी पढ़िए. कोको कोंबडा पांढरा आणि तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. कोको कोंबडा. चिवचिव चिमडी खाते दाणे पिते पाणी. कंठात मडी चोचीत गाणी. घरट्यात झुलते चिवताई राणी. चिवचिव चिमडी. काव काव कामला कालानी सावला. मॅनो मी बोला पण खाऊच्या डोला. म्हणतो मी बोला पण खाऊवर डोला. काव काव कावला. मिठू मिठू पोपट करतो वटवट. पानात लपतो कैरी खातो. मिठू मिठू बोलतो. व्हेरी नाईस. कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तांबडा रेड पाय लेग लंगडा लेम चिमडी स्पॅरो खाते ईटिंग दाणे ग्रेन पीते ड्रिंकिंग पाणी वॉटर कंठ थ्रोट मिठू स्वीट चोंच ब्रेक गाड़े सॉन्ग घटते नेस्ट जुड़ते टू स्विंग कामला क्रो काला ब्लैक कामला ग्रेस बोला इनोसेंट डोला आई पोपट पैरट पान लीफ कैरी राव मैंगो. ओके, एक्सप्लेन. त्याच्या एक कोबडा आहे तर कॉ कॉ करत आहे. त्या पांढरा आणि तांबडा रंगचा आहे. त्या कोंबडा छप्परच्या गेला आहे. छपरावर गेला आहे. छपरावर गेला आहे आणि त्या लंगडा हो गेल म्हणून तो लंगडा झाला आहे. लंगडा झाला. कोबडा कॉ कॉ करत आहे. चिवचिव चिमडी चिमडी चिवचिव करत आहे आणि दाना खाते आणि पाणी पिते. त्याच्या कंठात स्वीट आहे आणि चोचीचा गाणं गाते आणि घरट्यात चिमडी झुलत राणी लाईक झुला झुलत आहे. चिवचिव चिमडी. त्याच्या कावला आहे त्या काव काव करत आहे. त्या काळा नाही आहे त्याच्या सावला आहे. कावळा आणि सावळा. काळा आणि सावळा. काळा आणि सावला आहे. सावळ्या रंगाचा आहे. ती दिखत भोला आहे पण खाण्याचा दिसतो आणि खाऊवर त्याचा डोळा आहे. खावतच त्याचा डोला आहे. काव काव कावळा. मिठू मिठू पोपट पोपट मिठू मिठू करत आहे. करतो वटवट वटवट करत आहे. पानात लपको लीफ मध्ये लपतो आणि कैरी खातो. मिठू मिठू बोलतो. येस, ओके, गुड. नेक्स्ट कन्वरराज जी, have you done? No, right? कोको कोंबडा पांढरा आणि तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. कोको कोंबडा. चिव चिव चिमणी खाते दाणे पिते पाणी. कंठात मणी चोचीत गाणी. घरट्यात झुलते चिवताई राणी. चिव चिव चिमणी. काव काव कावळा
काळा आणि सावळा म्हणतो मी भोळा पण खाऊवर डोळा काव काव कावळा मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो केरी खातो मिठू मिठू बोलतो कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तांबडा रेड पाय लेग लंगडा लेम चिमणी स्पॅरो हाते ईटिंग दाणे ग्रेन्स पिते ड्रिंकिंग पाणी वाटर कंठ थ्रोट मिठू स्वीट चोच बीक गाणे सॉन्ग भरटे नेस्ट झुलणे टू स्विंग कावळा क्रो काळा ब्लॅक सावळा ग्रेइश घोडा इनोसेंट डोळा आई पोपट पॅरेट पान लीफ कैरी रॉ मँगो Okay. Explain. कोंबडा कोको करतो पांढरा आणि तांबडा रंगाचा आहे हम्म. घराची छपरावर जाऊन तिचा पाव त्याचा पाय त्याचा पाव पाय लंगडा झाला तो कोको करतो चिमणी चिवचिव करते ती खाते दाणे आणि पिते पाणी हम्म. त्याचे कंठात सुंदर वाणी आहे सुंदर गाणी आहे ती राणीसारखी घरट्यात झुलते आणि चिवचिव करते कावळा काव काव बोलतो काळा आणि सावळा रंगाचा आहे तो म्हणतो मी भोला आहे पण नजर खाऊवर राहते कावळा काव काव बोलतो पोपट मिठू मिठू बोलतो आणि वटवट करतो तो पानात लपतो आणि केरी खातो आणि मिठू मिठू बोलतो Yes. Good. Next. मौसमी जी आप पढ़िए. कोको कोंबडा पांढरा नी तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा कोको कोंबडा चिव चिव चिमणी खाते दाणे चिवचित गाणी झुलते राणी चिव चिव चिमणी काव काव कावडा काळा सावळा म्हणतो मी भोळा पण खाऊवर डोळा काका कावडा मिठू मिठू पोपट करतो बडबड पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तांबडा रेड पाय लेग लंगडा लेम चिमणी स्पॅरो खाते ईटिंग दाणे ग्रेन्स पिते ड्रिंकिंग पाणी वॉटर कंठ थ्रोट मिठू स्वीट चोच बीक गाणे संग घोटे नेस्ट झुलने टू स्विंग कावडा क्रो काळा ब्लॅक सावळा ग्रेइस घोडा इनोसेंट घोडा आय पोपट पॅरट पान लीफ कैरी रॉ मँगो Okay. Explain. सफेद और लाल लाल पक्षी की मूर्ति कोको करते हैं और वो छत पर गया तो उसका चिवनी चिव चिव करते रहते हैं दाना खाते हैं पानी पीते हैं लेकिन उसका बहुत मीठा गाते हैं और रानी जैसे झूला से नेस्ट से झूलते हैं Yes. काला एंड ग्रे कलर का कावड़ा काका करते हैं देखने में भोला देखते हैं बट उसका आंखें खाने पर रहते हैं पोपट बहुत मीठू मीठू बोलते हैं और हमेशा बड़बड़ करते रहते हैं पत्थर के पीछे छुप जाते हैं कैरी खाते हैं और बहुत मीठा मीठा बोलते हैं Yes. Good. Now, GVS नायडू जी आप बोलिए पढ़िए.
यस मैडम. कोको कोंबडा पांढरा नी तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. कोको कोंबडा चिव चिव चिमणी खाते दाणे पीते पाणी कंठात मणी चोचित गाणी घरट्यात झुलते शिवताई राणी चिव चिव चिमणी. काव काव कावला काला नी सावला मानतो मी भोला पण काऊवर ढोला काव काव कावला. मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो. ओके. कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तांबडा रेड पाय लेग लंगडा लेम चिमणी स्पॅरो खाते ईटिंग दाणे ग्रेन्स पीते ड्रिंकिंग पाणी वॉटर कंठ थ्रोट मिठू स्वीट चोच बीक गाणे सॉन्ग घरटे नेस्ट झुलने टू स्विंग कावला क्रो काला ब्लॅक सावला सावला ग्रेइश भोला इनोसेंट डोला आई पोपट पैरेट पान लीफ कैरी raw mango. ओके. एक्सप्लेन. Uh, Here this is about the crow which is on the rooftop actually, and it is it is crow saying "Coco" and its color is white and red, and it is on the top rooftop, and it got stuck up on the and got hurt her leg, and it says "Coco." Mm. And here this is sparrow. Here is chiw chiw, and it eats grains and drinks water, and it has got sweet voice, and it is like a princess in the nest, and it says chiw chiw. And here next is the crow, which says cow cow, and its color is black and grayish, and it always claims that it is innocent, but her eyes is always on the to eat something, and it says Yes. cow cow. And then it is parrot. It is very sweet. Me too. Parrot, parrot is sweet, and it always blabbers, and it hides behind the leaves, and eats raw mango, and says means it says sweet things, sweet voice. Me too. Yes. Yes. Angel. येस मिस. कोको कोंबडा पांढरा नी तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा. कोको कोंबडा चिव चिमणी खाते दाणे पिते पाणी कंठात मणी चोचीत काणी घरट्यात झुलते चिवताई राणी चिव चिव चिमणी. काव काव कावळा काळा नी सावळा म्हणतो मी बोळा पण खाऊवर डोळा. काव काव कावळा मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो. कोंबडा कॉक पांढरा व्हाईट तांबडा रेड पाय लेग लंगडा लेम चिमणी स्पॅरो खाते ईटिंग दाणे ग्रेन्स पिते ड्रिंकिंग पाणी वॉटर कंठ थ्रोट मिठू स्वीट चोच बीक गाणे सॉन्ग घरटे नेस्ट झुलणे टू स्विंग कावळा क्रो काळा ब्लॅक सावळा ग्रेइश बोळा इनोसेंट डोळा आय पोपट पॅरेट पान लीफ कैरी रॉ मैंगो. Okay. Can you explain? एक कॉक है उसका कलर वाइट एंड रेड है. वो रूफ पे जाके उसका पैर लंगड़ा हो जाता है. Hmm. चिव चिव चिमनी
खाते दाने पीते पानी, चिमनी खाती है दाने पीती है पानी. कंटात मणि. Miss, I do not understand कंटात मणि. ऐसे कि जैसे कि उसमें उसके थ्रोट में मोती हो, इस तरह से उसकी आवाज बहुत अच्छी है, ऐसे बोला गया है. Yes, yes. तो उसकी आवाज बहुत अच्छी है तो वो गाती है. घरटिया झूलते चीते रानी. घरटे में वो स्विंग करती है. चिव चिव चिमनी. काव काव कावड़ा काला नी सावड़ा. वो क्रो ब्लैक और ग्रे कलर का होता है. मन तो मी बोड़ा, मतलब वो इनोसेंट लगता है, पर खाऊर डोरा मतलब वो उसकी आंखें हमेशा खाने पे होती है. काव काव काव. मिठी मिठी पोपट कर तो वटवट, मतलब पोपट बहुत बोलता है. काना लपको मतलब कैरी के झाड़ के पीछे, लीफ के पीछे छुपता है और कैरी खाता है. मीठू मीठू बोलता है. Okay. So all are done, right? All are done. We have extended time. So yes. Fraction, larger numbers, 1,500. Okay. We'll be dealing with this in the next lecture. Okay. Okay. So as we have extended time, आपको आज जो भी लिया गया वो समझा है. इससे रिलेटेड जो क्वेश्चन आंसर्स है वो हमें नेक्स्ट लेक्चर में लेने होंगे, एज इट इज ऑलरेडी 10:03. हॅव यू अंडरस्टूड जो भी हमने सीखा? आपण आज काय काय शिकलो ते तुम्हाला समजलंय का क्लिअरली? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. येस. ओके. Okay, so we are going to stop over here. Next lecture will be based on your request. जो नंबर है उसके आगे के फ्रैक्शंस, थाउजेंड्स एंड ऑल हम लेंगे. ओके. एंड ये जो हमने आज पढ़ा है उसके क्वेश्चंस थे 9, तो 9 क्वेश्चंस के आंसर भी हम नेक्स्ट लेक्चर में लेंगे. ओके. यू कैन लीव नाउ. बाय बाय एवरीवन. गुड नाइट. शुभ रात्रि.